बातमी बीडमधून. बीडच्या माजलगावमध्ये एका विवाहितेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तिनं विषप्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून पैशांच्या मागणीसह सतत रंगावरून हिणावलं जात होतं. या छळाला कंटाळून ज्योती पवार या महिलेनं आत्महत्या केली. 8 वर्षांपूर्वी कृष्णा पवारसोबत ज्योतीचा विवाह झाला. तिला पती आणि सासू सासऱ्यांकडून त्रास दिला जात होता. या तिघांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एक खळबळजनक बातमी पुण्यातून. पुण्याच्या कोथरूडमध्ये केवळ मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मैत्रिणीला तरुणाला मेसेज केला आणि तिच्या मेसेजनंतर तरुण तिला भेटायला गेला, मात्र तो घरी परतलाच नाही. मुलीच्या कुटुंबियांनी हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय. हत्या झालेल्या तरुणाचं नाव नागेश जाधव असे. नागेश आणि एक अल्पवयीन मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. दोघेही मित्र असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या मैत्रीवरून मुलींच्या कुटुंबियांना आक्षेप होता आणि त्यातूनच तरुणाची हत्या झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांवर करण्यात आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली. चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार घडला. आरोपींनी कामाचं कारण सांगून आपल्याला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावलं आणि त्यानंतर झुडपात नेऊन आपल्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीनं केला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आफताब आणि अनीस या 2 आरोपींना अटक केली. न्यायालयानं दोघांना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आरोपी आणि अल्पवयीन मुलगी हे एकाच परिसरात राहतात. बातमी नाशिकमधून. घराबाहेर पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यानं खेचून पळ काढला. ही घटना नाशिकच्या उत्तम नगरमधील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकारामुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. चेन स्नॅचिंगचा संपूर्ण हा प्रकार सीसीटीव्हीनं टिपला आहे. वाशिमच्या गव्हा गावातील श्री अंबिका माता मंदिरात चोरी झाली. 7 मार्चला पहाटे 3च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी देवीचे चांदीचे डोळे आणि पैशाच्या दानपेटीवर हात साफ केला. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. 7 दिवसानंतरही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. त्यामुळे मानोरा पोलिसांच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नांदेडच्या MGM कॉलेजमध्ये स्वतःला पेटवून घेणारे निवृत्त कर्मचारी सुनील कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॉलेजकडून कुलकर्णी यांना निवृत्तीनंतर काही रक्कम येणं बाकी होतं. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी त्यांनी कॉलेजला जाऊन स्वतःला जाळून घेतलं. त्यात ते 86% भाजले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर रात्री त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात वणवा विझवताना वनपालाचा होरपळून मृत्यू झाला. विजय शिंगणजुडे असं मृत वनपालाचं नाव आहे. जंगलात वणवा पेटल्याचं समजतात ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासह जंगलात पोहोचले. आग वाढल्यानं त्यांच्यासोबतचे सहकारी तिथून बाहेर आले. शिंगणजुडे हे 4ही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले. त्यावेळी बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला. आगीच्या ज्वाळा भडकल्यानं ते झाडावरून खाली कोसळले. यात ते 60% भाजले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुळ्यातील जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदेंवर प्राणघातक हल्ला झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे, सुनील शिंदेंकडून हल्ला झाल्याचं समजतंय. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.